बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे। कारण भाजपचं परफॉर्मन्स कामगिरी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीसांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याची माहिती समोर येते। राज्यातील महायुतीच्या पिछेहाटीवर विचार मंथन या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती आहे। राज्यातील महायुतीचे नेते या बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। महायुतीच्या जागा मागच्या वेळेला 30 पेक्षा जास्त होत्या राज्यामध्ये लोकसभेच्या 48 पैकी मात्र या वेळेला फक्त 17 जागा महायुतीला मिळाल्या आहेत। तरी सुद्धा शिवसेना फुटलेली आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी फुटलेली आहे आणि शिवसेना हे नाव चिन्ह इथं शिंदेंना मिळालं तर राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे। असे हे तीन पक्ष सोबत असताना सुद्धा महायुतीची कामगिरी सुमारपेक्षाही कमी असल्याचं दिसून आलं आहे राज्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस जे एक मोठे नेते आहेत महायुतीमधले त्यांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू असल्याची माहिती समोर येते आणि त्याचबरोबर जी पिछेहाट झालेली आहे महायुतीची त्यावर विचार मंथन होणार असल्याचं कळत आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुशांत भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल, महायुतीला ज्या जागा मिळालेल्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही खूप कमी जागा मिळाल्याचं दिसतंय निवडणूक निकालामध्ये कालच्या लोकसभेच्या आणि त्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या गोटामध्ये कुठेतरी नाराजी आहे आणि त्यामुळेच विचार मंथन केलं जाणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या बैठकीविषयीचे? नक्कीच फरक कालच लोकसभा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट झालेला आहे। त्यामध्ये कुठेतरी भाजपसहित महायुतीला मोठा फटका बसलेला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या एकंदर महाराष्ट्रामध्ये 17 जागा आलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी विचार मंथन आज भारतीय जनता पार्टी सहित महायुतीमध्ये होणार असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। सध्या तरी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे एक मोठे नेते आहेत ते सध्या त्यांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावरती इथे आहेत। ते सध्या तरी ते इथे अनेक भेटीगाठी सध्या सुरू आहेत। अनेक भाजपचे मोठे नेते सध्या तिथे त्यांना भेटीगाठी घेत आहेत। एकंदर कालच्या निकालावरती त्यांचं चर्चा होत आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात एक मोठी कोर कमिटीची बैठक होणार आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत अनेक भाजपचे मोठे नेते देखील त्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि कुठेतरी कालच्या निकालावरती एक मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्या कालच्या निकालाचा जो फटका बसला आहे त्याची नेमकी कारणं काय असतील किंवा एकंदर त्या संपूर्ण निकालाचा निकष काय असेल अशा प्रकारे देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर भविष्यात देखील साधारण 5 ते 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी बैठकांचा सिलसिला आता सध्या आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळत आहे। निश्चितच भूषण, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। आता या बैठकांच्या सिलसिल्यानंतर काय प्रतिक्रिया येतात महायुतीमधील नेत्यांच्या तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।